आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यानंतर सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाला दिले आहेत, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली। सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे। या निर्णयामुळे शासकीय पातळीवरील हालचालींना वेग आला असून आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच येत्या जूनपासूनच सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या 60 वर्षांपासून प्रलंबित आहे। सोलापूरसाठी मंजूर झालेलं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इतर शहरात वळवण्यात आलं। याबाबत मागणी केल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न करून सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मंजुरी मिळवून दिली। तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या 34 एकर जागेवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करता येईल। यासाठी 250 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून याच अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करावी आणि येत्या जून महिन्यापासून हे महाविद्यालय सोलापुरात सुरू व्हावं अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी 25 फेब्रुवारी रोजी चालू अधिवेशनात केली होती। याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेटही घेतली होती। त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावं यासाठी पुढाकार घेतल्यानं याबाबत शासकीय पातळीवरील हालचाली अधिक गतिमान झाल्या आहेत। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थी समाज माध्यमांवर आनंद व्यक्त करत आहेत।